माझी आई, तिच्यावर माझं जीवापाड प्रेम होतं. ती देवाघरी गेली. मग पुढं मला मायेची सावली मिळावी, माझी काळजी घेणार, माझ्यावर संस्कार करणार कोणीतरी हवं, म्हणून माझे बाबा मावशी संग लगीन करत आहेत. मग माझी मावशी माझी सावत्राई होणार. पण सावत्राई तर छळ करती ना. अरे बाबा, कोणी सांगितलं तुला हे? मी ऐकलंय. मग देवकी आणि यशोदेची गोष्ट पण ऐकली असेल ना? कृष्णाला जन्म दिला देवकीनं, पण सांभाळ केला यशोदा माईने. नंदन बाळा, कोणतंही मत हे स्वतःच्या अनुभूतीने तयार करायचं असतं आणि कुणाच्या बी निर्णयामागचा हेतू समजून घ्यायचा असतो. आणि तुझ्या बाबांच्या या निर्णयामाग हाय तो केवळ तुझ्या सुखाचा विचार, आणि तुझ्या मावशीच्या मनी हाय ती केवळ तुझ्यावरची माया. काय उमगतय का? वय जा, मावशी वाट बघतीय. मोठी माणसं लहान मुलांना एवढं समजवतात, पण ती स्वतः तसं का नाही वागत? गोरोबांना याचा अर्थ कळेल. आपण प्रयत्न तर केलाय, आता पाहू काय होतं ते. विठुराया, ते लेकरू असं का बोललं असं? काय अर्थ आहे त्याचा? ते माझ्याकच पाहून का बोलत होत? नेमकं त्याला काय म्हणायचंय? मी त्या नंदनच्या बोलण्याचा एवढा काय विचार करतोय? असं म्हणतात की लहान लेकराच्या मुखातून प्रत्यक्ष पांडुरंगच बोलत असतो. आजवर दावलास तसा यावेळी पण मला मार्ग दावशीलच. मी डोळे बंद करून तुला आळवतो. तुझी आज्ञा झाल्यावरच डोळे उघडे, आणि समोर जे दिसेल तोच तुझा संकेत समजेल. तू हा एक मुलगा बघितलास ना, तर काही करून तुला रामफळ आणून देईन बघ. पांडुरंगा, तुझा संकेत मला कळाला. कदाचित हेच माझं प्रार्थना आहे. पांडुरंग. धन्यवाद. हे घे. कोण आहात आपण? चंडेल. मग माझ्या विटीला असं विनाकारण? समध्यांचं असंच होणार. या इटेसारखं
आज हाय उद्या नाही. जो दुसऱ्याला भय दाखवतो तो स्वतःच निर्भय नसतो याच भय वाटतं. लय धार आहे तुझ्या जिभेला. हो, कारण तुमच्या अशा तंत्रामंत्राला भिणाऱ्यातला मी नाही. भीशील मला नाही, माझ्या गुरुजींना भीशील. कोण गुरुजी? मरणाच्या द्वाराची करकर ऐकू येत नाही न गुरुजींच्या काठीचा वार झाला की मरण मागावं लागत नाही. हो, पण काहींना मात्र जीवन मागावं लागत नाही. म्हणजे माझी विटी मी दान केली असंच समजतो. येतो. रामकृष्ण हरे. तुला वाटल तू परतीच्या वाटेवर चाललायस, पण मग कळ तू ज्या वाटेनं चाललायस ती वाट न परतीची आहे. गुरुजी आशीष. मरणाच्या द्वाराची करकर ऐकू येत नाही. खारीवाणी आहेत गुरुजी. झटकन झडप घालतात पण झटकन मारत नाहीत. लचके तोडत तोडत मारतात. गुरुजी आशीष. सावध राहा पोरा, सावध राहा. गुरुजी आशीष. ताईडे, अजून किती काळ अशी नवऱ्याशिवाय राहशील ग? मला ठाव आहे तू लई धीराची आहेस. धीरच लय अवसान घातकी हाय बघ. कधी आधार देतो आणि कधी एकलं सोडतो तेच कळत नाही. अगं असं एकट्यानं जगणं लय कठीण आहे ग. हे बघ अजून पण येळ गेलेली नाही. आज रातच्या शेवटचा प्रयत्न करून बघ ना. अगं ताईडे, आणि यश नाही आलं तर एक गोष्ट मात्र नक्की की यो अस्तित्वातच नाही. अस्तित्वातच नाही असं कसं म्हणतेस मुक्ते तू? मी स्वतः पाहिलं. नाव काय म्हणालास? चंडेल. त्यो समध्यांची राख करणार. त्यो आलाय. समध संपणार. काल वाटेत आपल्याला जो मनुष्य भेटला होता तो काय म्हणाला होता आठवतंय? तो आलाय. तो मनुष्य ह्याच बद्दल बोलत नसेल ना? अरे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? दादा, काल तुला शोधायला बाहेर पडलो तेव्हा वाटेत एक मनुष्य भेटला. तो म्हणाला समध जळून खाक होणार. तो बहुधा या संकेताबद्दलच बोलत असणार. दादा, आता आपण काय करायचं? मुक्ती, अगं या जगात तम आहे म्हणून तेजाला मोल आहे. रात्र आहे म्हणून दिवसाची आस आहे. आणि दुष्ट प्रवृत्ती आहे म्हणून सत्प्रवृत्तीची ओढ आहे. दुष्ट प्रवृत्तीला जर पराभूत करायचं असेल तर एकच उपाय, लढत राहणं. ज्ञानाने त्याचं दिव्यत्व, त्याची ऊर्जा योग्य दिशेने वापरली. पण ज्यांना वापरता येत नाही अशी ही अनेक माणसं आहेत. असे कितीतरी माणसं कितीतरी प्रकारचे उपद्रव सोसत असतील. त्यांनी अशा माणसांची कसं लढायचं? सोपाना, या जगातील प्रत्येक माणसाकडे एक दिव्य शक्ती असते. ती म्हणजे प्रयत्न. आणि जेव्हा प्रयत्नांचा अंत होतो तेव्हा धावून येतो तो परमेश्वर. ताईडे, अगं आता कसला विचार करते आहेस? हे बघ, अजूनही जुनी जखम निवलेली नाहीये. उगाचच नवीन घाव घालायला जाऊ नगस.
नका विचारूस त्यांना. अगं काय म्हणतीये ती संतेप? अगं सोड हा हट्ट. त्यांनी त्यांचा हट्ट सोडला. अगं म्हणूनच म्हणतीये तू तुझा हट्ट सोड. काय विचार केला तुम्ही? तुम्हीच म्हणता ना की आपल्या मुखातून विचारातून पांडुरंगच बोलत असतो. मग माझा विचार करण्यामागं पण काहीतरी कारण असेल ना. आता तुम्ही पण विचार करा आणि या लग्नाला होकार द्या. मी लग्नाला तयार आहे. उद्याच्या भयानं आजची रात्र भयात घालवू नकोस बाळा. शांत राहणं अनेकदा आपल्याला निरुपाय वाटत राहतो, पण अनेकदा सर्व समस्यांवर तोच उपाय असतो. समोर आलेल्या संकटाचं आकलन अस्थिर मनाने नाही करता येत बाळा. म्हणजे येणाऱ्या संकटांचे काळे ढग तुलाही दिसतायत असंच ना? अर्थात सकाळी मुक्ता आणि सोपानाला धीर दिला खरा, पण त्यांना काळजी वाटू नये म्हणून कितीही समजूत घातली तरी भविष्यात येणारं वादळ मला डोळ्यांनी दिसतंय दादा. अरे पण तूच म्हणतोस ना, वादळाशी झुंजत राहणं, संकटांशी लढत राहणं हेच आपलं कर्म आहे. हे म्हणायला जितकं सहज इतकंच सोसायला कठीण आहे. मला माझी चिंता नाहीये, मुक्ता आणि सोपानाची चिंता वाटते. त्यांच्यावर कुठलंही संकट आलं तरी त्याचा सामना करण्यासाठी आपण आहोत. पण उद्या जर आपणच कुठल्या वादळात अडकलो तर त्यांचं काय होईल या विचाराने मन अस्वस्थ होतं. मांजरीचं केवळ रडणं ऐकू येतंय. तिला सहाय्य कसं करायचं? ती कुठेही समीप दिसत नाहीये. ह्याला म्हणतात अज्ञाताचं भय. तुला त्या मांजरीला सहाय्य करायचंय, पण तू ते करू शकत नाहीस, कारण ती मांजर तुला दिसूच शकत नाही. जोपर्यंत वेदनेचा स्रोत उमगत नाही, जोपर्यंत संकट आपल्या समोर येत नाही, तोपर्यंत कोणीही काहीही करू शकत नाही. आणि संकट समोर येण्याआधीच जर तू अस्वस्थ झालास तर तुला त्या संकटाला दोनदा सामोरं जावं लागेल. एकदा ते संकट येण्याआधी तुझ्या मनात, आणि एकदा ते संकट आल्यानंतर प्रत्यक्ष. विचार कर. गुरुजी आशीष. VCच्या आतल्या एका पोरट्याला मारायचंय. हो. आणि हे सांगितल्याबद्दल गुरुजी मला मारून टाकतील. का? अपमान, गुरुजींचा अपमान. चल निघ, आता इथेच भस्म करून टाकेन. अहो पण मग ते आमचं काम. गुरुजी म्हणजे लय मोठं तांत्रिक आहेत. ह्या पोरा टोरांना मारायचं काम त्या करत नसत्यात. अहो तो पोरगा साधा नाही, त्याच्याकडे बी मायावी शक्ती आहे. काय? 4 आवली भावंड आहेत, भगवी वस्त्र घालतात आणि केसांच्या जटा पण वाढल्यात त्यांच्या. जो दुसऱ्याला भय दाखवतो तो स्वतःच निर्भय नसतो याचंच भय वाटतं. लय धार आहे तुझ्या जिभेला. कारण तुमच्या अशा तंत्रामंत्राला भिणाऱ्यातला मी नाही. त्यातला एक सावळा आहे. हो. कपाळावर गंध आहे त्याच्या.
वय 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 जीभ जाळ आहे त्याची. अहो बाबा म्हणजे तो सोपान, हा त्या पोरट्या ज्ञानेश्वराचा धाकला भाऊ. ते ज्ञानेश्वर मेला की त्याच्या धक्क्यानं सगळी भावंड तडपडून तडपडून मारत्याल. पहिला तो ज्ञानेश्वरच मेला पाहिजे. उद्याच्याला ह्याच स्थानी या, एका मोठ्या सिद्ध पुरुषाला भेटू. मग ठरवू त्या पोट्याचं आणि त्याच्या भावंडांचं काय करायचं ते. गुरुजी आशीष. ज्ञानेश्वर, एक शुभ वार्ता आहे. काय झालं माई? लक्ष्मीचा ज्वर पूर्णपणे उतरलाय. आपण ते औषध दिल्यापासून तिला ज्वर आलाच नाही. आता प्रश्न एकच आहे, माझी अस्वस्थता नाहीशी करणारा हा स्वतः अस्वस्थ कसा? ज्ञानेश्वर, काल तुम्ही मला सहाय्य केलं, आज मी तुम्हाला सहाय्य करेन. माई, अगं ती मांजर आणि तिच्या पिलाचं रुदन मला ठाव आहे, पण आपण त्यात काही बी करू शकत नाही. त्याच तर दुःख आहे. माई, तुझ्या सासरी तू केवढी संकट पाहिलीस. उद्याचा दिवस कुठलं नवं अरिष्ट घेऊन येईल याची शाश्वती नसेल. त्यात लक्ष्मीची काळजी. इतकं सारं सोसण्याचं बळ कुठून आणलंस? लक्ष्मीनेच मिळवून दिले. म्हणजे लक्ष्मी पोटात असल्यापासून लय अत्याचार सोसलं म्या. एकटीच अंधारात रडायची म्या. रात्री अपरात्री जाणीव व्हायची की जर आपल्याला मुलगी झाली तर आपल्या सवय कोणीच नसेल. पोटावरनं हात फिरवल्यावर उमगायचं. कोणी असो नसो, पण आपलं लेकरू आपल्या सवय असेल. म्हणजे कवा कवा ज्यांची सर्वात जास्त काळजी वाटते तेच आपल्याला बळ मिळवून देतात ज्ञानेश्वर. मग त्यांचं वय, त्यांची शक्ती, आकार काही का असेना. म्हणजे चिंतेचा स्रोत हाच आपल्या ऊर्जेचा स्रोत असतो अनेकदा. ते काय ठाऊक नाही एवढं, पण आपली माणसंच असतात आपलं सामर्थ्य. मग त्यांचं वय काही का असेना, त्यांचं आपल्या सवय असतंच मोलाचं असतं. बघा, मांजरीचं रुग्ण कमी झालं कारण तिची पिल्ले तिच्या सवय आहेत. पण माझी नाहीत. एक मोठं वादळ येऊ पाहतंय आणि मुक्ता सोपान माझ्या समीप नाहीयेत. तुम्ही खरं बोलताय ना? तुम्ही रामीशी लगीन करायला तयार आहे ना? वय देवच पावला. आज आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या इट्टलानं माझं ऐकले. आता या घरात पुन्हा आनंद नांदल. सुखाची किरण पुन्हा घरभर पसरतील. रामे, गोडाधोडाचं कराय घे. यांच्यासाठी रांधाय घे. तुम्ही आमच्या सवय राहाल ना आता इथं? नाही. संसारात एकदा गृह त्याग केला की तो मोडता येत नाही. अहो, पण इथं पुन्हा संसारच थाटला जातोय ना. तो थाटल्यावर पाहू. ठीक आहे, पण मग या घराबाहेर आज तुमची शेवटची रात. तुम्ही लगीन झाल्याशिवाय स्वगृही परतणार नसाल तर लगीन उद्याच होईल. पांडुरंग हरी. आणि या माझ्या निर्णयात आता बदल होणार नाही.
पाहिलेत मांजरीचं रुदन पूर्ण बंद झालंय. पण ती मांजर आणि तिची पिलं मला दिसत का नाहीयेत? ते तो पांडुरंगच जाणे, पण तिच्या पिल्लांनीच तिला सहाय्य केलं हे अधिक महत्वाचं आहे. घ्या, ही पिल्ल बी आली घराकडे. इकडे ज्ञानेश्वरांचा जीव काळजीत पडला होता. कुठे होतात तुम्ही? दादा अरे रावळात गेलो होतो आणि रावळाच्या बाहेर पाहतो तर काय एक मांजर रडत होती. म्हणजे ज्ञाना, ती मांजर समीप नव्हतीच. ती रावळात असूनही तुला तिचं रडणं ऐकू आलं, कारण संवेदनशील मनाला अंतराचं बंधन नसतं. दादा, आम्ही तिला सहाय्य करण्याचा यत्न केला, मात्र ती समीप येऊ देईना. तिची पिलच तिला पुरेशी होती आधारासाठी. आणि इथे ज्ञाना, भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून तुमच्या बाबतीत चिंतित झाला होता. म्हणजे पुन्हा काही नवीन संकट येणार आहे का?